शिक्षण खाते ठरल्याप्रमाणे 7 एप्रिलपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मोकळं झालं आहे. यासंबंधी न्यायालयाला सादर करण्यात आलेला मसुदा अधिसूचित करण्यास न्यायालयानं परवानगी दिली असून पालकांची याचिका फेटाळण्यात आली आहे. शैक्षणिक वर्षाची सुरुवात एप्रिल महिन्यात करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीनं सरकारला उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालाय. हे प्रकरण सोमवारी सुनावणीस आले तेव्हा न्यायालयानं शिक्षण खात्याला एप्रिलमध्ये शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासाठी बनवण्यात आलेल्या मसुद्याची पडताळणी केली. या मसुद्यात 1 एप्रिलपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात येणार असल्याचं सांगितलंय. सुनावणी दरम्यान सरकारतर्फे न्यायालयाला माहिती देताना सरकारच्या नवीन धोरणाचा मसुदा लोकांना सूचना आणि हरकतींसाठी खुला करण्यात आल्याचं, तसंच या मसुद्यावर लोकांना 27 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवण्यास मुदत दिल्याचं न्यायालयाला सांगण्यात आलं. या प्रकरणात लोकांकडून हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या असून 27 मार्चपर्यंत त्या घेतल्या जातील, अशी माहिती सरकारकडून न्यायालयाला देण्यात आली आहे. या निवेदनानंतर न्यायालयानं शिक्षण खात्याला हिरवा कंदील दाखवताना प्रक्रिया पूर्ण करून लवकर मसुद्यातील नियम अधिसूचित झाल्यास एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शैक्षणिक वर्षाची सुरुवात केली जाऊ शकते, असंही न्यायालयानं सांगितलंय. एप्रिल महिन्यात शैक्षणिक वर्ष सुरू करण्याविरोधात हरकत घेणाऱ्या पालकांच्या याचिकेत करण्यात आलेल्या हरकती न्यायालयानं फेटाळल्यात. हा सरकारचा धोरणात्मक निर्णय असल्याचंही सुनावलंय. न्यायालयाकडून या प्रकरणातील याचिका निकालात काढण्यात आली आहे. शिक्षण खात्याकडून हाती घेण्यात आलेली प्रक्रिया पूर्ण करून ती अधिसूचित करण्यासाठी न्यायालयानं परवानगी दिली आहे. शाळा सुरू करताना ही परवानगी शिक्षण खात्यासाठी हिरवा कंदील ठरली आहे. ही प्रक्रिया योग्य वेळेत पूर्ण झाल्यास शिक्षण खाते नियोजित धोरणानुसार एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच शैक्षणिक वर्षाची सुरुवात करू शकणार आहे.